नवी मुंबईत प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. आपला तुर्गामधून जे आहे सुरेश कुलकर्णी गेले की 10 वर्षापासून या ठिकाणी त्यांची सत्ता आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, काय सांगाल, तुर्भे विभागामध्ये काय परिस्थिती आणि कशा प्रकारची आश्वासनं पुढच्या 5 वर्षामध्ये आपण देत आहे? आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज लाडकी बहीण योजना असेल, त्या ठिकाणी महिलांना हाफ तिकीट असेल बसची, त्या ठिकाणी अशा अनेक योजना साहेबांच्या माध्यमातून केलेल्या आहेत. त्या कामाच्या जोरावर आम्ही हे सगळे कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतात. आता ह्या जी निवडणुका आहे याच्यामध्ये आपण पुढचे कुठले मुद्दे घेऊन काढताय? मेन मुद्दे आमचे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्या मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत लोकांपर्यंत. पाणी असेल, शौचालय असेल, हॉस्पिटल असेल, शाळा, मराठी शाळा, इंग्लिश शाळा, सगळी या गोष्टीची सगळ्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवलेल्या. एक स्वप्न आहे आदरणीय उपमुख्यमंत्रीच्या माध्यमातून आम्हाला की ह्या ठिकाणी कुठेतरी टावर व्हायला पाहिजे, बिल्डिंगचे काम व्हायला पाहिजे, SRA योजना लागू झालं. त्या ठिकाणी लोकांचं आमचं स्वप्न आहे की त्या ठिकाणी 500-550 एरिया मिळालं की लोक त्या ठिकाणी एवढी खुश होतील. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे हाती घेतलेले आहेत कामं आणि हे पूर्ण करतील असं आम्हाला आशा आहे. शिवसेना स्वबळावर लढते. महाराष्ट्रामध्ये आपण बघताय आपले नगराध्यक्ष 60 आहेत. आजचा नवी मुंबईचा रेपो रेट काय असणार आहे? कोणाचा महापौर असणार आहे? त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांनी आज पुरा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. तशीच आज त्यांच्या महाराष्ट्र पिंजून काढल्यामुळं आज ह्या एवढे सीटा आलेल्या आहेत. आज ते व्यक्ती आज जेवणाचे विचार नाही केले, त्यांचे स्वतःचे शरीराचे विचार नाही केले, तब्येतीचे विचार नाही केले, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढले आणि त्यांच्या जोरावरती आजही आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत. आता महाराष्ट्रामध्ये पण इलेक्शन आहे. त्या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे सगळे सीट या ठिकाणी नवी मुंबईमध्ये 60 ते 70 सीटा येतील आमची, अशी साहेबांच्या जीवारी सगळी सीटा येतील. महापौर कोणाचा असणार? महापौर शिवसेनेचा बसणार आहे महापौर. तर हे होते सुरेश कुलकर्णी. आपण पाहताय महापौर जो आहे हा शिवसेनेचाच बसणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई.